हॅलो गायज, कशा आहात सगळे? तर मम्मी पप्पांनी मला हे असं सरप्राईज दिलं होतं. एवढ्या गडबडीत आवरून मला गाडीत बसवलं आणि म्हटलं की फिरायला जायचं आहे. हीच आवरलं नव्हतं. केस पण मी कसे धुतलेले मला माहीत. नाश्ता वगैरे तर अजिबात काही केला नव्हता, त्याच्यामुळे काहीतरी खात बसले. हे आमच्या घरातली मस्त मेकअप करून बसलेलीत. माझी केस तर पूर्ण ओली होते. तर असो, तर आमचं अचानक ठरलेलं जायचं होतं कोकणात. तर हा मेकअप करत करत पोहोचले माझ्या आजोळमध्ये आणि किती सुंदर घर आहे तिथं यार. तर माझा आजोळ बेळाशी आहे. तर कोण बेळाशीमधून व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात पहिला आमचा स्टॉप होता तो म्हणजे नाश्ता करायला थांबलो आम्ही. आणि इथला किती सुंदर परिसर होता यार. चिमण्यांचा फक्त किलकिलाट ऐकू येत होता आणि इतकं शांत होतं ना ह्या हॉटेलमध्ये. लास्ट टाइम पण आम्ही कोकणात गेलतो आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलेली की कोकण आहे. बरोबर त्या हॉटेलच्या पुढे सह्याद्री व्याघ्र राखीव होतं, म्हणजे तिथं झू बहुतेक होता आणि इथं गवा रेड आहे. कसला रिअल वाटतोय ना. नंतर तिथून निघालो, फायनली पोहोचलो आम्ही घाटामध्ये. तुम्हाला तर माहीत आहे ना की ह्या व्लॉगरला अजिबात प्रवास सहन होत नाही, त्यामुळे आंबा घाट यायच्या आधी डोळे झाकले मी. फायनली पोहोचलो आम्ही रत्नागिरीमध्ये, म्हणजेच ते गणपतीपुळे. तर तिथं आम्ही जाऊन पहिला सगळ्यात आधी रूम बुक केली, कारण चेंज करायचं होतं आणि तिथून आम्ही जाणार होतो बीचवरती. सो आम्ही ही रूम बुक केली होती. मी तर टॅबलेट खाल्लेली आणि मस्त झोपून दिलं. तर पटकन रेडी झालो, निघालो बीचवरती. त्या पप्पा मम्मीला कुठं फिरायला नव्हतं, पप्पांना तर कुठंच नव्हतं, त्यामुळे त्यांना दोघांना विसावा भेटावा म्हणून ही छोटीशी ट्रिप. आम्ही तिथं थोडीफार शॉपिंग केली, शॉर्ट्स वगैरे घेतल्या. तर बीचवरती आलो आहे म्हटल्यावर चांगली पूर्ण जीन्स तर घालू शकत नाही, नाहीतर माझी मम्मीला मारते मला. तर फायनली पोहोचलो बीचवरती. माझ्या पप्पाने तर कधी पाहिलेलं यार बीच. माझ्या मम्मी पप्पाने एवढं कष्ट केलं आहे ना की माझी मला माहीत आहे आणि माझ्या बहिणीला माहीत आहे. आणि हाच आनंद आम्हा दोघींना पण बघायचा होता. माझ्याकडून जमल तेवढं मी करणार माझ्या मम्मी पप्पांसाठी. फुल नाही पण फुलाची पाकळी तरी त्यांना द्यायची आहे दोघांना. पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघण्यासारखा होता. तर आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.